नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनची सुरुवात करते नाशिक मधल्या एका धक्कादायक बातमीने। नाशिक आणि मालेगाव या महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांना आरोग्य प्रशिक्षणादरम्यान मोबाईल फोन देण्यात आले होते। मात्र या मोबाईल फोनमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओ आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे। हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आहे। पाहूया। मोफतच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ, महिला कर्मचाऱ्यांना वाटले मोबाईलमध्ये कसे आले अश्लील व्हिडिओ, दोषींवर कधी कारवाई होणार, कोणाकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न। आरोग्य विभागातल्या महिला कर्मचाऱ्यांना लसीकरण मोहिमेसाठी वाटण्यात आलेल्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ आणि फोटो आढळल्याने संताप व्यक्त केला जातोय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केलंय। केंद्र सरकारला संलग्न असलेल्या एका सामाजिक संस्थेकडून 38 मोबाईल वाटप करण्यात आले होते। त्यातल्या 6 मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ आणि फोटो आढळून आले। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात IT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र हे प्रकरण दडपलं जात असल्याचा आरोप करण्यात येतोय। आम्ही प्रचारात होतो आणि इकडे राष्ट्रवादीच्या महिला आल्या होत्या आंदोलन करायला, तर म्हणून आम्ही इकडे त्यांना साथ द्यायला आलो। कारण ज्यावेळेस आम्हाला कळलं की अशा बातम्या आलेल्या आहेत तर खुलासा करायचा होता, म्हणून आम्ही इकडे धोरण आणि आंदोलन करत आहोत। महिला कर्मचाऱ्यांना वाटण्यात आलेल्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे अश्लील व्हिडिओ आढळून येणं ही गंभीर बाब आहे। या सर्व प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावण्याची गरज निर्माण झाली आहे। नाशिक जिल्ह्यात 38 मोबाईल वाटण्यात आले होते, तर मग संपूर्ण राज्यात किती मोबाईल वाटण्यात आले आणि किती मोबाईलमध्ये अशा प्रकारचे अश्लील व्हिडिओ आढळलेत, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक। यानंतर बातमी महाठग नीरव मोदीच्या जमीनदोस्त केलेल्या आलिशान बंगल्याची। पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेला नीरव मोदीचा अलिबाग मधील बंगला आज जिल्हा प्रशासनाने स्फोटक लावून उद्ध्वस्त केला। CRZचे नियम मोडून मोदींनी हा आलिशान बंगला बांधलेला होता। मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा कोट्यवधींच्या बंगल्याचा भुईसपाट आज करण्यात आलाय। पाहूया। फरार नीरव मोदीच्या साम्राज्याला सुरुंग, स्फोटकांनी उडवला अलिबागचा बंगला, कोट्यावधींचा बंगला जमीनदोस्त। अलिबागच्या किहीम समुद्र किनाऱ्यावर असलेला हा नीरव मोदीचा बंगला आज पत्त्यासारखा कोसळला। जिल्हाधिकाऱ्यांनी स्फोटकांच्या सहाय्याने हा आलिशान बंगला जमीनदोस्त केला। नीरव मोदी हा पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी असून CRZचे नियम धाब्यावर बसवून त्याने हा बंगला बांधला होता। या बंगल्याचं बांधकाम मजबूत असल्यामुळे तो पाडण्यासाठी डायनामाइटचा वापर करण्यात आला। तब्बल 110 होल्स या ठिकाणी पिलर्स आणि भिंतींमध्ये करण्यात आले आणि त्यामध्ये साधारण 30 किलो डायनामाइट वापरण्यात आला आणि स्वतः जिल्हाधिकारी जे आहेत या ठिकाणचे त्यांनी या ठिकाणी डिटोनेटरचं बटन दाबलं आणि बंगला जो आहे हा पूर्णपणे जरी पडला नसला तरी याचे जे मजबूत पिलर्स होते ते पाडण्यात आले आणि बंगला जो आहे खाली बसलाय। साधारणतः 30,000 चौरस फुटांवर हा अत्यंत प्रशस्त बंगला बांधण्यात आला। अत्यंत महागड फर्निचर आणि शोभेच्या वस्तू त्यामध्ये होत्या। खरं तर यापूर्वीही JCB आणि मनुष्यबळाच्या सहाय्याने हा बंगला पाडण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र मजबूत बांधकामामुळे ते शक्य झालं नाही। त्यामुळेच स्फोटकांच्या मदतीने तो जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला। बंगल्याचे खांब आणि भिंतींमध्ये 110 डायनामाइटचा वापर करून बंगला पाडण्यात आला। स्फोट घडवून आणण्यापूर्वी बंगल्यालगतचा 200 मीटरचा परिसर रिकामा करण्यात आला। हा बंगला पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली होती। तर गेल्या 4-5 दिवसापासून हे काम चालू आहे। आमचे अपर जिल्हाधिकारी शितोळेजी यांनी ही सर्व टीम इथे आणली। आमचे SDO तहसीलदार हे गेल्या 3-4 रात्रीपासून जवळजवळ रात्रंदिवस हे काम चालू आहे आणि आता पूर्ण ही तयारी आता ब्लास्टिंगची डिमॉलिशनची झालेली आहे।
नीरव मोदीचा हा अलिशान बंगला जमीनदोस्त करण्यापूर्वी त्यामध्ये असलेलं फर्निचर आणि शोभेच्या वस्तू बाहेर काढण्यात आल्या होत्या। त्यासाठी कामगारांना तब्बल 30 दिवस लागले। भविष्यात या वस्तूंचा लिलाव केला जाणार आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली असून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना या कारवाईमुळे नक्कीच जरब बसेल। एक संदेश या माध्यमातून देण्यात येतोय की भारताचं 13,000 कोटीचं कर्ज बुडवून पळणाऱ्या नीरव मोदीचा बंगला हा या ठिकाणी डायनामाइटच्या सहाय्याने उडवण्यात आला आणि हा संदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केला गेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, अलिबाग। आता बातमी नागपूर शहराच्या वेगात भर घालणाऱ्या मेट्रो ट्रेनची आहे। काल मेट्रो ट्रेनच्या उद्घाटनानंतर आजपासून सर्वसामान्यांसाठी मेट्रो ट्रेन नागपूरकरांच्या सेवेत दाखल झाली। 2 दिवस नागपूरकरांना मोफत प्रवास करता येणार आहे आणि त्यामुळे मेट्रोतून प्रवास करण्यासाठी नागपूरकरांनी एकच गर्दी सुद्धा केली होती। त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय ठरली आहे। काही महिला प्रवाशांशी आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी केलेली खास बातचीत पाहूया। नागपूर मेट्रोच्या वतीनं आभार दिवसाच्या निमित्तानं नागपूर मेट्रो आजच्या दिवसभरासाठी फ्री करण्यात आलेली आहे। नागपूरच्या बर्डी स्टेशनवरती आपण आत्ता आहोत। इंटर एक्सचेंज स्टेशन आहे आणि आज आभार दिवस म्हणजे गेले 4 वर्ष नागपूरकरांनी त्रास सहन केला आहे। मेट्रोचं काम सुरू होतं आणि नागपूरकरांचे आभार मानण्यासाठी आजचा हा दिवस आभार दिवसाच्या निमित्तानं फ्री ठेवण्यात आलेला आहे। गर्दी आपण पाहू शकतो। महिलांसाठी ही विशेष राईड आहे आणि या राईडमध्ये सहभागी होण्यासाठी शेकडोंच्या संख्येनं नागरिक दाखल झाले आहे आणि महिला विशेष करून या रांगेमध्ये लागलेल्या आहे। आणि नागपूर मेट्रो म्हणजे मुंबई पाठोपाठ महाराष्ट्रात पहिल्यांदाच मेट्रो धावू लागली आहे नागपूर मेट्रोच्या रूपानं आणि आता तिकीट काढून सुद्धा अवघ्या काही तासांमध्ये नागपूरकर हे कमर्शियल रन म्हणजे तिकीट काढून सुद्धा नागपूर मेट्रोमध्ये बसू शकतील। नागरिकांची मोठी गर्दी आहे सकाळपासूनच आणि या ठिकाणी लहान मुलं असतील किंवा शाळकरी मुलांपासून ते सर्व वयोगटातले लोक सकाळपासून गर्दी करत आहेत। आता महिलांसाठी ही विशेष ही ट्रेन आहे मेट्रो ट्रेन आणि या मेट्रो ट्रेनमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक प्रयत्न करत आहेत की आपला नंबर केव्हा लागतो। एका रेकमध्ये जितके प्रवासी बसतात तेवढे प्रवासी बसवले जातील आणि बाकीचे जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना नंतर वाट पाहावी लागेल आणि नंतर जी फेरी आहे त्या फेरीमध्ये जावं लागेल। काही नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया कुठून तुम्ही आलात आणि काय तुमच्या भावना आहे। नागपूर मेट्रो सुरू झाली, नागपूर मेट्रो झाली आहे, खूप छान झालेला आहे आणि प्रवास करायला मजा येईल। कुठून तुम्ही आला आणि किती वेळ वाट पाहता? नागपूरलाच वाणीवाडा स्क्वेअर। किती वेळ वाट पाहताय तुम्ही? अर्धा तास झाला आहे, बस अर्धा तास पण आम्ही म्हणजे वाट पाहायला तयार आहे। तुमच्या काय भावना आहे? नाही, छान वाटलं आहे। नागपूरच्या लोकांचा सगळ्यांचा उत्स्फूर्त सहभाग उत्साह आहे, विशेषतः महिलांचा खूप उत्साह दिसून येत आहे। आणि हे 8 मार्च निमित्त महिला दिवसानिमित्त जर तुम्ही हे केलं तर खूप छान वाटत आहे। महिला दिवसानिमित्त आपण पाहू शकतो महिलांची विशेष ही ट्रेन आता सुटणार आहे आणि नागपूर मेट्रोमध्ये बसण्यासाठी सर्व नागपूरकर जे गेल्या 4-5 वर्षापासून वाट पाहत होते तो दिवस आज आला आहे आणि आज मोठ्या संख्येनं नागरिक जे आहेत ते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यामुळे नागपूर मेट्रोच्या माध्यमातून लोकांची जी जॉय राईड आता सुरू होती ती आता खऱ्या अर्थानं मेट्रो राईड सुरू झाली आहे। व्हिडिओ प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर। नागपूरमध्ये मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे नागपूरकरांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली आहे। तसंच उन्हाळा तोंडावर असल्यामुळे नागपूरकरांचा प्रवास सुद्धा अर्थातच गारेगार होणार आहे। काही प्रवाशांशी आमचे नागपूरचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी केलेली ही बातचीत। नागपूर मेट्रोच्या संपूर्ण राईड्स या दिवसभरासाठी फ्री करण्यात आलेल्या आहे। नागपूर मेट्रोमध्ये आपण आता आहोत आणि या ठिकाणी एलिव्हेटेड रोड आहे आणि नागपूर आपण पाहू शकतो ट्रेनमधून राजीव नगर स्टेशन आहे आणि राजीव नगर चा भागातून आपण चाललेलो आता वर्धा रोडमध्ये आणि राजीव नगर स्टेशन या ठिकाणी हे जे बाहेर प्लॅटफॉर्म दिसतंय हे राजीव नगर स्टेशन आहे। यासोबतच बाहेरचा भाग आपण पाहू शकतो नागपूरचा हा अत्यंत आकर्षक असा वरून दिसतो आहे। नागपूरकरांनी एवढ्या उंचावरून नागपूर यापूर्वी कधीही पाहिलं नाही
ड्रोनचं शूटिंग असेल किंवा जे फुटेज येत असतं त्या फुटेजच्या माध्यमातून नागपूर ज्या पद्धतीनं दिसतं तसंच हे नागपूर दिसतंय। आता आपण पाहू शकतो रेडिसन ब्लू चौकामध्ये आपण आता आहोत आणि रेडिसन ब्लू चौकामध्ये आता हा जो मार्ग आहे मेट्रोचा एलिव्हेटेड आहे आणि नागपूर मेट्रो ही एलिव्हेटेड असल्यामुळे काचा मोठ्या ठेवण्यात आलेल्या आहे आणि अंडरग्राऊंड ट्रेन जी असते मेट्रोची त्या ट्रेनमध्ये काचा लहान असतात आणि ही जी ट्रेन आहे एलिव्हेटेड याच्यामध्ये काचा मोठ्या ठेवण्यात आलेल्या आहे। नागपूर मेट्रो जेव्हा शहराच्या ठिकठिकाणून जाईल तेव्हा अत्यंत आकर्षक अशा पद्धतीनं विहंगम दृश्य दिसणार आहे। निरी असेल किंवा यासोबतच आणखी नागपूरचा भाग असेल, अंबाझरीचा भाग असेल, तलाव असेल, तो अत्यंत आकर्षक दिसणार आहे। त्यामुळे नागपूर मेट्रोच्या मधून आपण आजची जी राईड आहे ही फ्री राईड आहे, आभार दिवस आहे। या आभार दिवसाच्या माध्यमातून शेकडो लोकांनी या ठिकाणी आपण पाहू शकतो की या राईडमध्ये भाग घेतलेला आहे आणि पाय ठेवायला सुद्धा या ठिकाणी जागा नाही आहे। ही रेक संपूर्णपणे भरली आहे आणि या रेकचा पहिला जो भाग आहे, पहिला जो 3 डबे आहे, पहिला जो डबा आहे नारी शक्ती म्हणून ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे शेकडोंच्या संख्येनं नागरिक सकाळपासून वाट पाहत होते। त्यामुळे आता मेट्रोची ही जी आभार दिवस आहे, आभार दिवसाच्या निमित्तानं ही जी राईड आहे त्या राईडमध्ये नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहे। महिला सुद्धा मोठ्या संख्येनं आहे आणि हे जे या ठिकाणी एलिव्हेटेड मार्ग आहे, एलिव्हेटेड मार्गावरून शूटिंग करतायत आणि पहिल्या मेट्रो राईडचा आनंद सुद्धा घेत आहेत, महिला घेत आहेत, विद्यार्थी घेत आहेत। काही नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया की ज्यांना पहिला मान मिळाला मेट्रोमध्ये बसण्याचा, काय सांगाल, काय भावना आहे तुमच्या? खूप छान वाटत आहे, ग्रेट जॉब केलेला आहे मेट्रोमध्ये आणि ट्रॅफिक पासून मेन म्हणजे मुक्तता भेटलेली आहे। जेव्हा ही ट्रेन सुरू झाली, ही ट्रेन पहिल्यांदा चालवण्याचा मान सुद्धा महिलेला मिळाला। सुमेधा मेश्राम नावाची एक महिला जी पायलट आहे, दिल्ली मेट्रोमध्ये होती आणि दिल्ली मेट्रोची ही पायलट नागपूर मेट्रोमध्ये झाली आहे आणि ही ट्रेन चालवण्याचं, सारथ्य करण्याचा मान सुद्धा एका महिलेला मिळाला आहे। जागतिक महिला दिवस आहे, महिलाही मोठ्या संख्येनं आहे आणि त्या महिला रेकमध्ये, महिला कोचमध्ये आपण आता या रेकच्या आणि आणखी महिला आपल्यासोबत आहेत। मेट्रोमध्ये बसताना खूप छान वाटत आहे। कालपासून खूप उत्सुकता होती की मेट्रोमध्ये बसू आणि सगळ्या ऑल महिलांना हॅपी वुमन्स डे। आम्ही संताजी कॉलेजमधनं आणि मेन म्हणजे मेट्रो चालू झाली आहे तर स्टुडंट्सला खूप जास्त फॅसिलिटीज अवेलेबल झालेली आहे, तर त्यामुळे आम्हाला कॉलेज वगैरे यायला त्रास नहीं होणार। तुमच्या काय भावना? सर, मुझे लगा नहीं था कि नागपुर में इतनी जल्दी मेट्रो स्टार्ट हो जाएंगी, वो भी 2019 में। और आज वुमेंस डे है तो आज ही स्टार्ट हो गई मेट्रो, ऐसा लगा नहीं था। देशातील पहिली महिला तेजस्विनी बस सेवा ही आज नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आणि या बस सेवेचं वैशिष्ट्य म्हणजे बसची चालक आणि वाहक या दोनही जबाबदाऱ्या महिलांवर आहेत। महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या या बस सेवेतील महिला चालकांना वेतन देताना भेदभाव केला जातोय आणि त्यामुळे या तेजस्विनींना न्याय कधी मिळणार असा सवाल आता उपस्थित होतोय। महिला दिनाचं औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेत आज मोठ्या दिमाखात तेजस्विनी महिला बस सेवा दाखल झाली। या बस सेवेचं वैशिष्ट्य म्हणजे चालक आणि वाहक केवळ महिलाच असणार आहेत। त्यामुळेच अशा प्रकारची सार्वजनिक बस सेवा देणारी नवी मुंबई महापालिका ही देशातली पहिली महापालिका ठरली आहे। एकीकडे महिला सक्षमीकरणासाठी महापालिकेनं हे पाऊल उचललं असलं तरी महिला चालकांना दिल्या जाणाऱ्या वेतनात मात्र भेदभाव केला जात असल्याचं उघड झालंय। महापालिकेनं बस चालक महिलांना 18,000 वेतन देण्याचं आश्वासन दिलं, मात्र प्रत्यक्षात त्यांना केवळ 13,000 वेतन दिलं जात आहे। एवढंच नाही तर महिन्याच्या 4 हक्काच्या सुट्ट्यांचा पगारही दिला जात नाहीये। तेजस्विनी बस सेवेअंतर्गत 10 बसेससाठी 26 महिला चालकांची आवश्यकता असताना केवळ 2 महिला चालकांची भरती करण्यात आली आहे। त्यामुळे उर्वरित बस या पुरुष चालकांमार्फत चालवण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे। या ठिकाणी जी सुरुवात आहे, सुरुवातीच्या कालखंडावर त्या ठिकाणी पाहूया आणि त्याच्यानंतर निश्चित स्वरूपामध्ये ठोक मानधन त्यांना मिळेल अशा पद्धतीनं प्रशासनाला सूचित करण्यात येईल। नवी मुंबई महापालिकेच्या या आडमुठ्या धोरणामुळे तेजस्विनी महिला बस सेवेच्या मूळ उद्देशालाच तिलांजली देण्यात आली आहे। समाजाच्या सर्व क्षेत्रावर आपला कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांना आजही दुय्यम स्थान दिलं जात असून नवी मुंबई महापालिका या पुरुषी मानसिकतेतून कधी बाहेर येणार हाच खरा प्रश्न आहे। याच परिवहन सेवेमध्ये पुरुषांना 18,000 रुपये पगार आणि महिलांना मात्र 13,000 रुपये पगार, कशा पद्धतीने महिलांची या महापालिकेकडून चेष्टा केली जाते। विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।
यानंतर बातमी जुन्नरमधली आहे. जुन्नरमध्ये 50 फूट खोल विहिरीत पडलेल्या 2 बिबट्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलाय. पाहूया बिबट्यांच्या रेस्क्यूचा हा थरार. गुरुवारी रात्री जुन्नरमधील बबन लेंडे यांच्या 50 फूट खोल विहिरीत बिबट्यांची ही जोडगोळी पडली. सकाळी विहिरीत बिबट्या पडल्याचं निदर्शनाला आलं. मग माणिकडोह बिबट्या निवारा केंद्र पथकाला पाचारण करण्यात आलं आणि मग सुरू झाली बिबट्यांच्या रेस्क्यू ऑपरेशनची धावाधाव. ते आल्यानंतर बघितलं तर विचित्र परिस्थितीमध्ये तो अडकलेला बिबट्या होता. दोन्ही बिबटे पडलेले होते, पण सुदैवानं पाणी कमी होतं विहिरीत, त्यामुळे आम्हाला हा रेस्क्यू करायला सोपं पडला. तसंच ग्रामस्थांचा खूप चांगला इथं सहभाग आणि त्यांची मदत मिळाली. या परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊसाचं क्षेत्र असल्यानं बिबट्याला लपण्यासाठी मोक्याची जागा आहे. मात्र सध्याच्या ऊस तोडणी हंगामामुळे बिबट्यांचा अधिवास कमी झालाय. चाळकवाडी या परिसरात नेहमी आम्हाला या बिबट्यांचं दर्शन होतं आणि त्या माध्यमातून आम्हाला होणारा त्रास जो मुद्द्याचा आहे तो संध्याकाळी 7 वाजल्यानंतर तर निश्चित घबराटीचं वातावरण असतं, घरातनं बाहेर पडणं जड जातं. मात्र अथक प्रयत्नांनंतर दोन्ही बिबट्यांची सुटका करण्यात आली. मोठ्या प्रमाणावर जंगलतोडीमुळे मानव आणि जंगली श्वापद हा संघर्ष सातत्यानं पाहायला मिळतो. त्यामुळे मुक्या जीवांच्या हक्कांच्या घरांवरचं अतिक्रमण वेळीच थांबण्याची गरज आहे. रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या महिला दिनाच्या खास भेटीची. सचिन तेंडुलकरनं आपल्या आईसाठी खास स्वतःच्या हातानं वांग्याचं भरीत तयार केलं. सचिनचं मातृप्रेम तर सर्वश्रुत आहे, मात्र सचिननं खास महिला दिनानिमित्तानं आईसाठी स्वतः पाककौशल्य आजमावल्याचं दिसतंय. Only acting, don't worry. यानंतर बातमी पुण्याची आहे. महिला दिनाच्या निमित्तानं पुण्याच्या वाडेश्वर कट्टावर महिलांचा विशेष कट्टा जमलेला होता. विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांनी इथं हजेरी लावली. त्यामध्ये अभिनेत्री शर्वरी जिमेनेझ, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मान्यवर सुद्धा उपस्थित होत्या. त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी. जागतिक महिला दिन 8 मार्च अर्थात पुण्यातल्या वाडेश्वर कट्ट्यावरती दरवर्षी अनोख्या पद्धतीनं हा साजरा केला जातो. आजही बघतोय आपण वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या ज्या महिला आहेत त्यांना बोलवलेलं आहे. शर्वरी जमिनीस आहेत, सुनेत्रा पवार आहेत, धनश्री कुलकर्णी, प्राजक्ता आहेत, नैना गुंडे आणि कट्ट्याचे जे संस्थापक आहेत अंकुश काकडे, सती देसाई, सगळेजण आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सुरुवात करूयात. शर्वरी, तुझ्या दृष्टीने काय आहे महिला दिन? कारण असं म्हटलं तर की आपण फक्त एकच दिवस साजरा करतो, खूप सिम्बॉलिक राहतं. तुला स्वतःला काय वाटतं? मला असं वाटतं की हा एकच दिवस नाही आहे, हे प्रतीक आहे अर्थात. त्यामुळे त्या दिवशी आदर दाखवायला कधीच हरकत नसते. कारण नाहीतर कधी असं होऊ शकतं की विशेष करून जवळच्या माणसांच्या बाबतीत असं होतं की खूप वेळा गृहीत धरलं जातं आणि मनात असतं खूप, पण सांगायचं राहून जातं. तर कधी हे निमित्त असू शकतं काही काही जणांना की ह्या निमित्ताने सांगितलं जातं की आम्हाला तुमच्याविषयी आदर आहे किंवा तू जे करतेस त्याचं मला जाण आहे, हे म्हणणंही गरजेचं असतं. सो त्याच्यासाठी म्हणून जर तो एक प्रतीक म्हणून असेल तर एक दिवस ठीक आहे, पण अदरवाईज मला असं की खऱ्या अर्थाने अशी काही गरज नाही की हा एकच दिवस असा त्यांच्यासाठी, त्यांच्या कर्तृत्वासाठी गाजवला पाहिजे. सुनेत्रा ताई आहेत, राजकारण समाजकारण दोन्ही क्षेत्रामध्ये तुमचा वावर वाढलेला आहे. तुम्ही सांगा, तुमच्या दृष्टीने महिलांना आत्मनिर्भर करण्याचं काम तर तुम्ही करतच आहात, पण खऱ्या अर्थाने काय महिला दिनात तुमच्या मनाची कल्पना काय? महिला दिन कसा साजरा केला पाहिजे? कसा साजरा केला पाहिजे? सर्वात प्रथम महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मला असं वाटतं की महिला दिन हा एक स्पेशल का साजरा व्हायला पाहिजे? आपण जर म्हणतो की दोन्ही खांद्याला खांदा लावून करतो किंवा समान हक्क आहेत, पण महिला दिन आपण साजराच का करतो? रोज रोज करायला पाहिजे, एकच दिवस हा रोजच असायला पाहिजे असं मला वाटतं. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची, पण ताज्या बातम्यांकरता पाहत रहा न्यूज 18 लोकमत.